साहेब सकारात्मक आहेत. आम्ही त्यांचे सगळे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक असल्यामुळे त्याचा परिणाम जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात झाला असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचं कारण काय? तुम्ही स्वागत केलं पाहिजे त्याचं ना. चिंतेचे कारण नाहीये, पण कसं आहे की पहिला फोन किंवा पहिला संवाद कोण करणार हा मुद्दा आहे. कारण काल अमित ठाकरे असं म्हणाले की दोन भाऊ एकमेकांशी बोलतील. राज ठाकरेंचा नंबर उद्धव ठाकरेंकडे आहे, आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. तर आता मुद्दा काय फक्त अहंकार किंवा इगोचा राहिला आहे? बघा, ही जी मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्माच्या आधीपासून हे दोन भाऊ आहेत ना. मी त्या दोघांनाही पाहिलंय आणि जाहीरपणे तर आता मी 10 मिनिटांनी राज ठाकरे यांना फोन करतोय किंवा 10 मिनिटांनी मी उद्धव ठाकरेंना फोन करतोय असं काय सोशल मीडियावर सांगून तर कोणी एकमेकांना फोन करत नाही. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असतील. तेच विचारायचं, फोन झाले पण काय तुम्हाला बघा, मी वारंवार म्हणत तुम्हाला फळ दिसले अशी कारण आहे ना, ज्याला तुम्ही फ्रुटफुल टॉक्स म्हणता, बरं का. तुम्हाला फळ दिसेल ना. तुम्हाला फळ झाडावरती यायला आधी बी लावावं लागतं, मग पाणी घालावं लागतं, मग रोपटं वाढवावं लागतं, मग फांद्या येतात. अशा अनेक प्रक्रियातून फळ येतं. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की काही दिवसांनी तुम्ही म्हणाल खूपच झाडाला फळं आली आहे, तर एवढी लवकर फळं आली कशी? फळं येतील ना, फळं येतील. अमित ठाकरेंनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियाचंही आमंत्रण दिलं आहे की जसं पुस्तक पाठवलं जाऊ शकतं, तर मग संजय राऊत स्वतः का नाही येत तिचा प्रस्ताव? बघा, असं आहे की अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेलं आहे. गोड मुलगा, जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे आणि त्याची विधानही फार गोड आहे. त्याच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेचं मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो आणि फार छान ते त्यांची हल्ली विधानं फार चांगली आहेत. आदित्यचं भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवं आहे? मग होईल ना. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही आहे, आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे ना. राऊत साहेब, एक आहे की त्यात जे म्हटलं जात आहे की तुम्ही असं म्हटलं किंवा उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी असं म्हटलं की भाजप आणि शिंदे यांच्याशी जर राज ठाकरे बोलत असतील तर मग कसं काय होणार? त्यावर मनसेतून असं म्हणणं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि एनसीपीचं काय करणार आहे? काँग्रेस एनसीपीला बाजूला ठेवणार आहेत का, असाही मुद्दा ते उपस्थित, तर पुढचे काही मुद्दे होऊ शकतात. मुंबई महापालिकेचा हा विषय आहे किंवा महानगरपालिकांचा विषय आहे. एकनाथ शिंदेंचा पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी या जमीन आसमानचा फरक. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाही आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज पक्षांतर झालेली आहेत याआधी.